माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार. दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार. रिकाम टेकड्या लोकांना माझ्याविषयी चर्चा करायला आवडतात, फडणवीसांचा निशाणा. तर आपण विरोधात राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका. पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं मोठं वक्तव्य. पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या, सूत्रांची माहिती. भाजपची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. महाराष्ट्रातनं विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम, तर भारती पवार यांची उपाध्यक्ष म्हणून निवड. पियुष गोयल यांना सुद्धा संधी. शरद पवारांनी बैठकीत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. पवारांनी फक्त नेत्यांचं ऐकून घेतलं, सुप्रिया सुळेंची माहिती. नाशिकमध्ये खड्ड्यांच्या विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. नाशिक महापालिकेवर संजय राऊतांच्या नेतृत्वात जनाक्रोश मोर्चा. खड्ड्यांमुळे 7 मृत्यू झाल्यामुळे मोर्चामध्ये प्रतिकात्मक यमराज आणि रेडा सहभागी. महाजनांच्या जावयानं दुसऱ्या कंपनीच्या नावावर कुंभमेळ्याचं कंत्राट मिळवलं, संजय राऊतांचा आरोप. तर राऊतांना काय बडबड करायची ती करू द्या, गिरीश महाजनांचं त्यांना उत्तर. रायगडच्या पालकमंत्रीपदाची धुरा अखेर भरत गोगावले यांच्याच हाती. तर नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजनांचं नाव जाहीर. रायगड आणि नाशिक जिल्ह्यांना अखेर पालक मिळाले. शिवेंद्रराजे यांनी साताऱ्याचे पालकमंत्री व्हावं. जयकुमार गोरेंच्या वक्तव्यानं राजकीय चर्चेला उधाण. तर पालकमंत्रीपदाचा निर्णय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री घेतात, त्यांचा निर्णय मान्य असेल, शंभूराज देसाईंचं उत्तर. राहुल गांधींकडे उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्ता असल्याचा आरोप. मालमत्तेसंदर्भात गंभीर आरोप होते, तर तुम्ही चौकशी का केली नाही? सर्वोच्च न्यायालयानं ईडी सीबीआयला फटकारलं. सीजेपी नंतर सोशल मीडियावर दिमागी नक्षल पार्टीचा धुमाकूळ. 24 तासात 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स. तर मोदींनी लाल किल्ल्यावरील भाषणामध्ये दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला होता.